सर्वांना माझा नमस्कार। झेड.पी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। शिक्षक मित्रांनो, भारताची जनगणना 2027 16 मेपासून सुरू होत आहे। 16, 17 व 18 मे या 3 दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। चला तर मग पाहूया। तर या 3 दिवसामध्ये आपल्याला पहिल्या 5 पायऱ्या पूर्ण करायच्या आहेत। पहिली आहे HLO मोबाईल ॲपवरून डाउनलोड केलेला नकाशा समजून घेणे व उत्तर दिशा लक्षात घेणे, संपूर्ण घर यादी गट क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करणे, सर्व रस्ते, लेन, प्रवेशमार्ग आणि नैसर्गिक व भौतिक वैशिष्ट्ये रेखाटणे, क्रमांकासह इमारती त्यांच्या व वापरानुसार नकाशावर दर्शवणे, शाळा, मंदिरे, उद्याने यासारख्या महत्त्वाच्या खुणा नकाशावर निश्चित करणे। या 5 पायऱ्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत 3 दिवसात। घर यादी गटाच्या मांडणीदर्शक नकाशामध्ये काय असावे? घर यादी गटाचे स्थान व तपशील, त्यामध्ये असणाऱ्या इमारती, त्यांचे क्रमांक व घरांची संख्या, तसेच शाळा, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत, पोस्ट ऑफिस, सार्वजनिक सुविधा, प्रार्थनास्थळ इत्यादी भूचिन्ह असावेत। या 3 दिवसामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला घर यादी गट नकाशा समजून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला जो HLO मोबाईल ॲप दिलेला आहे त्यामध्ये आपला नकाशा दिलेला आहे, तो डाउनलोड करायचा आणि तो काळजीपूर्वक तपासून त्यामधील उत्तर दिशा शीर्षस्थानी असते हे लक्षात ठेवायचं आहे आणि तो नकाशा समजून घेऊन त्यानंतर दुसरं काम आहे आपले घर यादी गट क्षेत्र जाणून घ्यायचे। त्या मांडणीदर्शक नकाशामध्ये प्रवेश मार्ग, इमारती, खुणा स्पष्ट करून घेण्यासाठी संपूर्ण गट यादी क्षेत्रात प्रत्यक्ष आपल्याला पाहणी करायची आहे। हा दुसरा टप्पा या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। त्यानंतर तिसरा टप्पा आहे रस्ते आणि भूचिन्हे रेखाटणे। जसे की आपल्या घर यादी गट नकाशामध्ये फील्ड निरीक्षणाच्या आधारे सर्व रस्ते, लेन, प्रवेशमार्ग, त्याचप्रमाणे नैसर्गिक वैशिष्ट्ये, उदाहरणामध्ये कालवे, नाले, मोकळी जागा, जलसाठे, रेल्वे मार्ग इत्यादी स्वच्छपणे आपल्याला चिन्हांकित करायचे आहेत। त्यानंतरचा चौथा टप्पा आहे आकड्यासह इमारती चिन्हांकित करणे, म्हणजेच उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून सुरुवात करून दक्षिण पूर्व कोपऱ्याकडे क्रमाने सर्व इमारती त्यांच्या प्रकारानुसार आणि वापरानुसार नकाशावर दर्शवणे। उदाहरणार्थ कच्च्या असतील, पक्क्या असतील, निवासी किंवा अनिवासी अशा प्रकारे आपल्याला चिन्हांकित करायचे आहेत, ते पण दिशानुसार। तर या ठिकाणी पाहू शकतो आपण घरांचे प्रकार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण शिकलेलो आहोत। त्यांना कशा प्रकारे नंबर द्यायचं पहा। घरावर नंबर देत असताना CN असं लिहून आपल्याला क्रमांक द्यायचा आहे। इमारत क्रमांक देऊन त्याच्यामध्ये कंसात गणना घर क्रमांक आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत। आणि शेवटची कृती आहे आपली महत्त्वाच्या खुणा, जसे की शाळा, उद्याने, प्रार्थनास्थळे, कार्यालय इत्यादी गोष्टी, जे आपल्याला घर यादी गट क्षेत्र ओळखण्यासाठी आणि शोधण्यासाठी मदत करतात। त्यानंतर आपल्याला कच्चा आराखडा या ठिकाणी आपल्या क्षेत्राचा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण घर दर्शवणारा पूर्ण नकाशा आपल्याला 2 प्रतीमध्ये द्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला 3 दिवसामध्ये या पायऱ्या पूर्ण करायच्या आहेत। धन्यवाद।